नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल असेल या मालिकेत कम्मलीचा ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, नंदिनीला तिचा हार आता परत मिळालेला आहे। तिचा म्हणजे तिच्या आजीचा हार, जो की जीवाने विकला होता, तो हार आता तिने परत मिळवून दाखवलेला आहे। मित्रांनो, नंदिनी वेदांच्या आईवडिलांना भेटते तेव्हा नंदिनीची जुनी ओळख त्यांच्याशी असते आणि ते तिला ओळखतात, ते तिला विचारतात, तिची विचारपूस करतात, नंदिनी तुझा आनंद निवास कसा आहे वगैरे। तर वेदांतला प्रश्नच पडतो की यांची आधीपासून ओळख कसं काय, हे कसं काय ओळखतात। तेव्हा वेदांची आई नंदिनीविषयी इतकं छान छान सांगते की ही मुलगी खरंच खूप ग्रेट आहे, हिला लोकांच्या भावनांशी खेळायला बिलकुल आवडत नाही, ही सगळ्यांच्या भावनांचा आदर करते, सगळ्यांची रिस्पेक्टफुली वागते, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो। हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता वेदांत सुद्धा आईला बोलतो की आई तू हार देऊन टाक, मी तुला असे 1000-100 हार मिळवून देईल, तयार करून देईल। तेव्हा आई सुद्धा तयार होते आणि आई बोलते की नंदिनी घे बाळा। अगं नंदिनी आडवेडे घेत असते, नको नको म्हणत असते, कारण नंदिनीला असं वाटतं की मी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करते आणि त्यांचा आनंद हिरावून घेण्यात मला आनंद नाही भेटत, त्यामुळे ती बोलत असते की नाही नको। परंतु त्या आजी ऐकत नाही, त्या बोलतात की हे घे, माझा मुलगा मला आणखीन असे हार बनवून देईल ग, पण हे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे, काहीतरी कारण असेल म्हणूनच तू हार मागत आहे, त्यामुळे तू घे। मित्रांनो, खरंच नंदिनी किती किती प्रेमळ आहे, तिला हारची गरज असताना सुद्धा ती नको नको म्हणत आहे, कारण तिला असं वाटत आहे की आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद निघून जाईल, काकूच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरमुसला जाईल, परंतु तरी काकू हार द्यायला तयार होतात आणि सगळेजण खूप म्हणजे खूप आनंदी होतात। नंदिनीला इतका आनंद होतो, आजी त्यांच्या गळ्यातला हार जेव्हा तिच्या हातात काढून देतात, तिला असं वाटतं की तिने खूप मोठी लढाई जिंकलेली आहे, जणू काय युद्धच ती जिंकलेली आहे। खरंच हे युद्धापेक्षा कमी नव्हतं तिच्यासाठी हार मिळवणं, परंतु तिने ते शक्य करून दाखवलेलं आहे। तिच्या जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद ती आता परत मिळवणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।